येशू ख्रिस्ताने जेथसेमनी बागेमध्ये गुडघे टेकून स्वर्गीय पित्याची प्रार्थना केली. प्रार्थनेला उपवास काळामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे. काही लोक विचारतात की ईश्वर प्रार्थना ऐकतो का? कारण ईश्वर क्रूसावरती मरण पावला म्हणजे संपलं. आपला विश्वास आहे की ईश्वर मरण पावला, परंतु तो पुनरुत्थित झाला आणि पुनरुत्थित झाल्यानंतर तो 40 दिवस शिष्यांना भेटला, त्यांच्याबरोबर त्याने खानपान केलं, त्याच्याबरोबर त्याने सुसंवाद साधला. तोच ईश्वर आजही जिवंत आहे. त्याने वचन दिलेलं आहे, मी तुम्हाबरोबर जगाच्या अंतापर्यंत असेल. त्याने सांगितलेलं आहे, तुम्ही मागा म्हणजे मिळेल. त्याने सांगितलेलं आहे की तुम्ही प्रार्थना करा, मागा, मी स्वर्गातून येऊन तुमच्या गरजा भागवेन. अनेक संतांना ईश्वराच्या सहवासामध्ये म्हणजेच प्रार्थनेच्या सहवासामध्ये ईश्वर जिवंत असल्याचा अनुभव आल्याच्या खूप साक्षी आहेत. ईश्वराचा अनुभव कधी येतो आपल्याला? आपण सतत निरंतरपणे प्रार्थनेच्या वातावरणामध्ये असतो तेव्हा. प्रार्थना करणं म्हणजे ईश्वराच्या सहवासात असणं. आणि ईश्वराच्या सहवासात असल्यानंतर ईश्वर आपल्याशी बोलतो, आपल्याला प्रश्न विचारतो, आपल्याशी सुसंवाद साधतो, आपल्याविषयी त्याच्या काय योजना आहेत त्या आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. संत फ्रान्सिस असिसी हे सान दामियानो चर्चमध्ये प्रार्थना करत असताना क्रूसाकडून त्याला एक आवाज ऐकू आला, माझं चर्च, माझी देऊळमाता दुरुस्त कर. आणि त्याने सर्वस्वता त्याग केला. त्याला पुन्हा आवाज ऐकू आला की वाटेसाठी काहीही घेऊ नकोस. आणि सन फ्रान्सिस असिसीने सर्वस्वाचा त्याग केला आणि तो वैरागी बनला. संत कॅथरीन लॅबोरे ह्या झोपलेला असताना त्यांना आवाज ऐकू आला, मदर मेरी चर्चमध्ये वाट बघत आहे. सेंट कॅथरीन लॅबोरे उठतात आणि त्यांना तिथं चर्चमध्ये माऊली पायरीवरून उतरताना तिला आढळते. सेंट सिस्टर फॉस्टिना यांना येशू ख्रिस्ताने 8 वर्ष, तब्बल 8 वर्ष दर्शन दिलं. आणि या दर्शनाच्या वेळी तिने त्यांना दयेविषयी सांगितलं की ईश्वर दयाळू आहे, ईश्वर कनवाळू आहे, ईश्वराची दया सतत नदीप्रमाणे वाहत असते, निर्झराप्रमाणे वाहत असते. तिथं पाप्याने घेऊ नये, दैवी दयेचं नवीनं तयार कर आणि त्याचा प्रसार आणि प्रचार तू कर. हे सगळं ईश्वराने तिला सांगितलं, कारण तो जिवंत आहे. प्रेमधुनो, ईश्वर आजही जिवंत आहे आणि आजही आपल्या आजूबाजूला वावरतो, आपल्याबरोबर तो असतो. त्याने सांगितलेलं आहे, तुम्हाला हाक द्या, मी तुम्हाला साथ देईन. तुम्ही मला हाक द्या, मी स्वर्गातून येऊन तुम्हाला साथ देईन. आणि ह्या वचनाला तो सतत जपत असतो. याचे अनुभव अनेकांना येतात. मला आलेले अनेक अनुभव, त्याच्यापैकी काही अनुभव मी आज तुमच्याकडे तुमच्यासमोर मांडणार आहे. एकदा मी बहिणीकडे गेलो होतो आगाशीला, आणि तिथून रात्री मी स्कूटरवरून येत होतो. येत असताना वाटेत एके ठिकाणी एक शॉर्ट पॅन्ट घातलेला माणूस अंधारात उभा होता आणि त्याने हात वर केला आणि सांगितलं लेफ्ट लेफ्ट. मी स्कूटर थांबवली आणि त्यांना सांगितलं मागं बसा. ते मागं बसले. त्यांना विचारलं कुठं जायचं आहे? ते मला सांगता, मी सांगेन तिथे घेऊन जा. मला वाटलं काहीतरी गडबड आहे आणि मी पुन्हा त्यांना विचारलं. त्याने तेच उत्तर दिलं, मी सांगतो तिथं तुम्ही घेऊन जा. एवढ्यात एक चर्च आलं आणि मी त्यांना सांगितलं की मला चर्चला जायचं आहे. ईश्वराने मला संदेश दिला, इथे तू उतर आणि त्याला पण उतरव. मी तिथे उतरलो, चर्चमध्ये गेलो. तो माणूस त्याने स्कूटरवरून तो खाली उतरला आणि तो अंधारामध्ये गायब झाला. समोरून एक विद्यार्थी हे सगळं बघत होता. त्यानं सांगितलं, फादर त्याला तुम्ही कुठून आणलं? म्हटलं, तुझ्या अंधारामध्ये उभा होता. पदा तुम्ही कोणाला लिफ्ट देऊ नका, तुम्ही घरी जा, मग मी तुम्हाला सांगतो. मी घरी पोहोचल्यावरती त्याला फोन केला. तुम्हाला सांगतो, फादर तो खुनी आहे, फादर तो लुटणार आहे, तो लुटावर आहे, फादर तुमचं पॅकेट आहे का बघा, फादर तो स्कूटरवरती डबल सीट बसतो आणि माणसाला लुटतो, लुबाडतो आणि कधी कधी मारतो. प्रेमधुनो, आणखी एका वेळा अशाच वेळेला आणखी एकदा अशाच प्रकारे मी प्रवास करत असताना
आमच्याकडे गिरीश डोंगरी आहे. तर डोंगरीतून जात असताना रात्रीचे 10 वाजलेले होते आणि सगळीकडे निबिड अंधकार होता. अचानक लाईट गायब झाली आणि माझी स्कूटर बंद झाली. म्हटलं, मी विचारलं, गॉड, व्हॉट एम आय टू डू नाव. मी खाली स्कूटरवरून खाली असं उभा होतो आणि मी असे हात वर केले, गॉड हेल्प मी. एवढ्यात अंधारातून एक तरुण सुसाट वेगानं आला, माझ्या बाजूला उभा राहिला. म्हणून तो, फादर काय झालं? म्हटलं, स्कूटर बंद पडली आणि लाईट पण नाही. तो म्हणतो, फादर ह्या चाव्या घ्या, ही स्कूटर घ्या, तुम्ही घेऊन जा, मी तुमची स्कूटर घेऊन येतो. पण ही दोन्ही उदाहरणं काय सांगतात की ईश्वर कसा जिवंत आहे आणि तो तुम्हाला कसा संदेश देतो. मी तुळणे चर्चला होतो. तिथून सेंट गोन्साल्विस कॉलेजला जायचो. 2 मार्गाने जायचो. एक मणिपूरचा मार्ग आहे आणि दुसरा चुळण्यावरून सांडोर रस्ता आहे. हा रस्ता शिवारातून जातो. तो सगळीकडे हिरवळ आहे. तो रस्ता मला आवडतो, पण त्या रस्त्यावरून मी अनेकदा जात असतो. एकदा मुसळधार पाऊस पडलेला होता आणि तो रस्ता तुडुंब पाण्याने भरलेला होता. संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेलेला होता. म्हणून मी मणिपूरच्या रस्त्याने कॉलेजला गेलो. 4थ्या दिवशी मला वाटलं की आता पाऊस थांबलेला आहे, तर तो पाणी ओसरलेलं असेल. म्हणून मी त्या शिवाराच्या रस्त्यावरून कार घेऊन निघालो. तिथं शिरताबरोबर समोर मला वाटलं की अथांग सागर आहे. सगळं तुडुंब भरलेली शिवारं आणि कुठे रस्ता बिस्ता कुठे काहीच दिसत नव्हतं. मी कारमधून बाहेर आलो. मागं जाऊ शकत नव्हतो, पुढं जाऊ शकत नव्हतो. मी कारमधून बाहेर आलो आणि सांगितलं, गॉड, व्हॉट एम आय टू डू नाव, यू प्लीज हेल्प मी. एवढा दूरवर मला एक माणूस पाणी तुडवत हात दाखवत येताना मला आढळला. तो आला आणि मला सांगतो, फादर, कारजवळ आला तो, फादर मी चालतो, तुम्ही माझ्या मागे कार घेऊन चला. मी कार घेऊन त्याच्या मागे गेलो. त्याला विचारलं, तो रस्त्यावरून नेहमी येतो का? तो नाही फादर, मी कधीच ह्या रस्त्यावरून येत नाही. मी झोपड्यावरती बसलेलो होतो. एवढ्यात मला एक संदेश आला की कुणाला तरी मदत हवी आहे पाण्यातून बाहेर काढण्यासाठी, आणि मी इथं आलो आणि बघतो तर तुम्ही तिथं आहेत. म्हणून मी धावत आलो. प्रेमधूनो, ईश्वर जिवंत आहे आणि तो कशी आपली काळजी घेतो ह्याची उदाहरणं. विद्यार्थ्याबरोबर जयपूरला सहलीला जात होतो. बॉम्बे सेंट्रलवरून ट्रेन होती आणि मग लोकलने सगळे विद्यार्थी बॉम्बे सेंट्रलला जात होते. मी वसई स्टेशनवरती 2 हातात 2 बॅगा घेऊन उभा होतो. माझ्या एका धर्मगुरू मित्राला मी फोन करून सांगितलं, मी जयपूरला चाललो, मी लोकलची वाट बघतो, स्टेशनवरती मी उभा आहे, मला ट्रेनमध्ये जागा मिळाली पाहिजे म्हणून तू प्रार्थना कर. तो मला सांगतो, हे सॉलोमन, तुला काय वेळ लागलाय का? ह्या वेळेला कुठे ट्रेनमध्ये जागा मिळणार आहे का? तुला चढायला पण मिळणार नाही, तर तू ती जागाची वाट बघू नको. मी त्याला सांगितलं, मी प्रार्थना केलेली आहे आणि मला नक्की जागा मिळणार आहे. तो हसायला लागला. एवढा ट्रेन आली. ट्रेन येताबरोबर एक खिडकीजवळ एक तरुण बसलेला होता. त्याने मला पाहिलं, तो खाली उतरला. त्याने 2 बॅगा घेतल्या आणि मला सांगितलं, फादर, कोपऱ्यामध्ये तुमच्यासाठी जागा आहे, तुम्ही येऊन बसा. प्रिय बंधूंनो, ही 3ही उदाहरणं आपल्याला काय सांगतात की ईश्वर जिवंत आहे आणि ईश्वर जिवंत असल्यामुळं तो सतत आपल्या मदतीला धावून जात असतो. हा अनुभव कुणाला येतो? जे सतत प्रार्थनेमध्ये असतात तेव्हा. उपवास काळ आपल्याला दिलेला आहे. उपवास, प्रार्थना आणि दयाकृत्य करण्यासाठी. दररोज सकाळी उठल्याबरोबर साधी प्रार्थना कराय की जीजस वी थँक यू, जीजस वी प्रेज यू, जीजस वी ग्लोरिफाय युअर नेम. की देवा, मी तुझे आभार मानतो मला चांगली झोप दिल्याबद्दल. देवा, मी तुला धन्यवाद देतो ह्या सुंदर दिवसाबद्दल, माझ्या पालकांबद्दल, माझ्या कुटुंबियाबद्दल, माझ्या शाळा कॉलेजबद्दल, माझ्या नोकऱ्यांबद्दल. प्रार्थना अशीच असते ना. संध्याकाळी रात्री झोपायच्या अगोदर सांगायचं, त्या दिवसाबद्दल मी तुला मनापासून धन्यवाद देतो की हा दिवस मला चांगला गेला. प्रार्थना अशी असते. आणि असं तुम्ही सतत जर केली ना, तर ईश्वर तुम्हाला सांगणार, तुमच्याशी बोलणार, तुमच्याशी संवाद साधणार आणि तुम्हाला जे हवं असेल तो योग्य वेळी तो देणार. तुम्ही मागा म्हणजे तुम्हाला मिळणार आहे. प्रेमधूनो, प्रार्थनेमुळं ईश्वर जिवंत आहे याचा अनुभव
कथन मी केलं. आपल्याला सुद्धा असा अनुभव येण्यासाठी आपण या उपवास काळामध्ये सतत प्रार्थना करा आणि ईश्वराचा अनुभव घ्या. गॉड ब्लेस यू वन अँड ऑल.